लेकिन एक सेकंड। ओ दादा, 1 मिनिट जर आमचं ऐकताय काय? अच्छा काय हो? अहो दादा, आम्ही शासनाकडून एक गरिबांसाठी स्कीम आणली आहे. मग मी काय करू? हो दादा, ऑनलाईन फॉर्म भरला की शासनाकडून 1 लाख रुपये मदत मिळणार आहे. 1 लाख? तुमच्या गावात कोण गरीब आहे काय? गरीब असलं तर सांगा आम्हाला. अहो दादा, या गावातला सगळ्यात गरीब मीच आहे. अहो, तुम्ही तर एकदम चांगल्या घरातला आणि सुशिक्षित दिसताय, आणि घर पण तुमचं चांगलं आहे की. अहो मॅडम, हे घर भाड्याचं आहे हो, आणि कपडे पण मित्राच्या लॉन्ड्रीतनं मागून आणलोय. मी लई गरीब आहे हो, काय सांगू तुम्हाला. अहो मॅडम, एवढंच नाही, परवा पोरगी बाहेर गेलतो, तेव्हा कपडे पण मित्राचेच घेऊन गेलतो आणि गाडी पण मित्राचीच घेऊन गेलतो बघा. तेव्हा कुठं आता लग्न ठरलं असं वाटायला लागले. काय सांगू साहेब तुम्हाला, तुम्ही मला गरीब नाही भिकारी म्हणला तरी चालतंय, पण माझा फॉर्म तेवढा भरून घ्या. बर साहेबांना सांगतो आणि तुमचं फॉर्म भरतो काय. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. हॅलो तात्या, कसलं काय पोरग बघितलायसा? ते कपडे पण मागून घालते, गाडी मागून आणले, बेकारीच आहे ते. पोरगी कुणाच्या गळ्यात बांधायला त्या ताबडतोब लग्न कॅन्सल करून टाकते. जायला सरकारच्या स्कीमच्या नादात ते ठरलेलं लग्न मोडती वाटतं आता.